श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इडली सांबार रेसिपी आणि खूप साऱ्या टिप्स, आणि त्यासोबतच आपण एक प्रोडक्ट अनबॉक्सिंग करणार आहोत. तर ते प्रोडक्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, इडलीसाठी मी पाव किलो उडदाची डाळ आणि पाऊण किलो तांदूळ भिजत ठेवून त्यानंतर त्याची जाडसर अशी पेस्ट वाटून घेतली. तयार पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवलं. इडली करायच्या अर्धा तास अगोदर इनो घालून छान मिक्स करून घेतलं. पुन्हा अर्धा तास पीठ झाकून ठेवलं आणि त्यानंतर तयार केल्या गरमागरम इडल्या. तर आता तुम्ही म्हणाल, थंडी आहे, इडलीचं पीठ कसं येणार, पीठ कसं फुगणार? तर पीठ फुगत नाही तर काही सोप्या टिप्स वापरूया. तर टिप नंबर 1, डाळ आणि तांदूळ वाटताना मीठ घालायचं नाही. मीठ घातल्याने आंबवण्याची प्रक्रिया मंदावते, त्यामुळे इडली करण्यापूर्वी त्या तयार पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. टिप नंबर 2, 1 चमचा भिजवलेले मेथी दाणे जर तुम्ही घातले तर इडलीचं पीठ हे लवकर आंबतं. तर पीठ वाटताना कोमट पाण्याचा वापर करावा. जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर आंबवण्याची प्रक्रिया मंदावते. जे पीठ आपण वाटून घेतले ते भांड्यात ठेवण्या अगोदर 2 ते 3 मिनिटे पीठ हाताने चांगले मिसळून घ्यायचं. तांदूळ व डाळ मिक्सरमध्ये एकदम बारीक न करता थोडं जाडसर ठेवलं की इडली मऊ होते. टिप नंबर 6, जर पीठ अजिबात फुगलं नसेल तर इडली करण्यापूर्वी चिमूटभर बेकिंग सोडा किंवा इनो घालून पटकन इडल्या कराव्यात. टिप नंबर 7, पीठ ठेवलेले भांडे मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात ठेवावे, जेणेकरून भांड्याला खालील बाजूने उब लागेल. तर या सगळ्या टिप्सचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमची इडली ही मऊ आणि टम्म फुगलेली होईल. तर मंडळी, मी आता सांबार करायला घेते आहे. सांबार करण्यासाठी मी तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये शिजत घातलेली आहे. सांबारसाठी ज्या काही भाज्या लागतात मी चिरून तयार करून ठेवते आहे. सांबारसाठी सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे भोपळा. भोपळ्याने छान गोडसर अशी टेस्ट सांबारला येते, त्याच्यामुळे भोपळा हा आवर्जून वापरावाच. भोपळा चिरून झालेला आहे. त्यानंतर अजून महत्त्वाची भाजी म्हणजे ती शेंगा, ड्रमस्टिक ह्या चिरून घेते आहे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये सांबार करण्यासाठी ज्या काही मला गोष्टी लागणार आहेत त्या सर्व रेडी करून ठेवते आहे, कारण ऐनवेळीच मग घाई होते. तर मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. चिंच मी भिजत ठेवलेला आहे, कारण भिजत ठेवल्यानंतर त्याचा कोळ करून मी सांबारमध्ये घालणार आहे. त्यानंतर मी गूळ पाण्यात भिजत ठेवते आहे. पाण्यात गूळ विरघळल्यानंतर मला ते इझी पडेल सांबारमध्ये ॲड करायला. त्यानंतर छान हिरवीगार कोथिंबीर मी निवडून साफ करून चिरून ठेवते आहे. त्यानंतर मी 2 मोठे टोमॅटो आणि एक मोठा कांदा चिरून घेते आहे. कांदा चिरताना आपल्याला त्याचे मोठे तुकडे ठेवायचे आहेत. तर कुकरमध्ये तूर डाळ आणि मूग डाळ जी शिजत घातलेली होती ती छान शिजलेली आहे. त्यानंतर मी आता सर्व भाज्या त्यामध्ये ॲड करते आहे. भोपळा, शेंग, टोमॅटो आणि कांदा, आणि पुन्हा मी एक सिटी काढणार आहे. विराटसुद्धा उठलेला आहे. आता थोडीशी त्याच्यासोबत मस्ती करते आणि पुन्हा कामाला लागते. तर इथे आता मी डाळीला फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घेते आहे. त्यानंतर मोहरी घालणार आहे. मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर लसूण टेचून घालायचं आहे. फोडणीलाच तुम्हाला हिंग, मसाला आणि थोडी हळद घालून घ्यायची आहे.
त्यानंतर शिजलेली डाळ आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर डाळीमध्ये तुम्हाला सांबार जेवढं पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. चवीपुरता मीठ घालून उकळी येईपर्यंत सांबार ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळाने त्यामध्ये गूळ ॲड करून चिंचेचा कोळ आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपला सांबार छान उकळते तोपर्यंत मी इडल्या करायला घेते. या पिठामध्ये 10 मिनिट पूर्वी मी इनो घातलेलं होतं. इनो घातल्यामुळे ते अजूनच पीठ छान फुगलेलं आहे. आता मी इडली पात्राला तेल लावून इडली करून घेते आहे. तर साधारण इडली होण्यासाठी 10 मिनिट तरी वेळ लागतोच. इडली पात्रामध्ये जेव्हा तुम्ही इडली ठेवता त्या अगोदरच तुम्ही त्या पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलेलं असेल तर वेळ फार कमी लागतो. तर इथे तुम्ही बघू शकता कशा पांढरा शुभ्र आणि टम्म फुगलेल्या इडल्या आपल्या झालेल्या आहे. यामध्ये सुरी घालून तुम्ही शिजले की नाही पाहू शकता. सुरी घालायची आणि जर ती सुरी कोरडी बाहेर निघाली तर तुमची इडली रेडी आहे. तर आपलं सांबारसुद्धा रेडी आहे. कोथिंबीर घालून मी सांबारला एक छोटीशी उकळी काढते. तर चला पटापट गरमागरम इडल्या मी काढून घेते आहे. तर तुम्ही पाहू शकता केवढी ही इडली छान प्रकारे फुगलेली आहे. ही इडली तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. इडली खूप पौष्टिक आहे. विराट फर्स्ट टाईम इडली टेस्ट करतो आहे आणि त्याला इडली फार आवडली आहे. खातो आहे तो छान. तर तयार आहे इडली आणि सांबार. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण एक प्रोडक्ट अनबॉक्सिंग करणार आहोत. तर आज एक प्रोडक्ट मी अनबॉक्सिंग करणार आहे. पण बॉक्स ओपन करण्या अगोदरच विराटची केवढी एक्साइटमेंट आहे बघू शकता. कळत तर काहीच नाही आहे पण तो इतका एक्साइटेड असतो प्रत्येक बॉक्स अनबॉक्सिंगमध्ये. तर थोडा वेळ विराटला खाऊमध्ये बिझी ठेवून मी प्रोडक्ट रिव्हील करते आहे. तर आज मी ऑर्डर केलेलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे बाथरूम कॉर्नर रॅक. हे बाथरूम कॉर्नर रॅक मी मिशो ॲपवरून ऑर्डर केलेलं होतं आणि फक्त 175 रुपीजला ऑर्डर केलेलं आहे. तर याचं मटेरियल हे मेटलचं आहे. थ्री कलरमध्ये तुम्हाला या शेल्फ्स येतात. त्यातलं मी ब्लॅक कलर घेतलेला आहे. तुम्हाला शेल्फ्स या 2 मिळतात आणि त्यासोबत त्याचे स्क्रूज पण मिळतात आणि स्टिकरसुद्धा तुम्हाला मिळत आहे. तर तुमचं बाथरूम तुम्हाला अट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर असे कॉर्नर शेल्फ्स तुम्ही नक्की वापरून पहा आणि तुमचं बाथरूम अट्रॅक्टिव्ह करून घ्या. तर तुम्हाला आजची व्हिडिओ माझी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.